उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। सर्वच पक्षातल्या बंडोबांना थंड करण्याची ही सर्वच पक्षश्रेष्ठींकरता शेवटची संधी आहे। आज दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे। 15 जानेवारीला 29 महानगरपालिकांसाठी मतदान पार पडणार आहे। सगळ्यात महत्त्वाची आणि आत्ताच्या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपल्याला म्हणता येईल। आपण याकरता अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आता माझ्यासोबत आहेत। शुभम, 29 महानगरपालिकांकरता मतदान पार पडणार आहे आणि त्याच्या पार्श्वभूमीवरती राजकीय चित्र जे महाराष्ट्रातलं आज आपल्याला सगळ्यांना बघायला मिळतंय हे विस्कळीत करणारं आहे म्हणूया, किंवा राजकीय जे पायंडे आहेत किंवा राजकीय एथिक्स आपण ज्याला म्हणतो त्याला कुठेतरी गालबोट लावणारी अशी चित्र महाराष्ट्रामध्ये दिसत आहेत। आणि तरीसुद्धा उमेदवारी अर्ज भरणं आणि या सगळ्या ज्या प्रक्रिया आहेत ह्या सगळ्या नियंत्रण असणार आहे अशा पद्धतीचं म्हटलं जात आहे। पण आज काय होईल असं वाटतं? आज संध्याकाळीपर्यंत अजून काही वेगळी चित्र पाहायला मिळतील? नक्कीच प्रशांत सर, खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाच्या या निवडणुका असलेल्या दिसून येत आहेत। कारण की ज्या पद्धतीने निवडणुकांचा कार्यक्रम हा कमी कालावधीचा झालेला आहे, पण प्रत्येक उमेदवारांनी जे आहे 7 ते 8 वर्ष मेहनत ही देखील याच निवडणुकीसाठी केलेली दिसून येत आहे। आणि म्हणून बंडखोरांची संख्या ही कुठेतरी सातत्याने वाढत आहे। कारण की अनेक पक्षप्रवेश हे महत्त्वाच्या आणि मोठ्या पक्षांमध्ये होताना दिसून आले होते आणि त्यामुळे काही जुन्या लोकांचे पत्ते कट झाले होते आणि अशामध्येच बंडखोरीचं जे रेशो आहे तो कुठेतरी वाढताना दिसून आला होता। खरं तर आज निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस आहे। आज दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज जे आहे ते मागे घेऊ शकतो। त्यामुळे अनेक पक्षांच्या प्रमुख नेत्यांसाठी कशा पद्धतीने त्यांनी मनधरणी केली असणार आहे त्या बंडखोर। शुभम, एक महत्त्वाची गोष्ट, आपल्याला सगळ्याच राजकीय पक्षांचा जर आपण विचार केला तर सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये बंड होताना आपल्याला पाहायला मिळतंय। त्याचं कारण आहे नवीन आलेली माणसं आणि जुने निष्ठावंत यांच्यामधला जो संघर्ष आहे हा संघर्ष उफाळी येतोय। अनेक ठिकाणची चित्र जर आपण बघितली, मग ते संभाजीनगर असेल, मग पुणे असेल, नाशिक असेल, अशा अनेक ठिकाणी अशा पद्धतीची बंड होताना आणि त्यातला एक मोठा संघर्ष होताना आपण पाहतोय। जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत, जे एवढे दिवस कदाचित बोलत नव्हते असतील, ते उघडपणे समोर येत आहेत आणि आपली नाराजी व्यक्त करतायत। अनेक ठिकाणी रडारड सुरू आहे, अनेक ठिकाणं जे पक्षश्रेष्ठी आहेत त्यांना लाखोल्या वाहण्याची सुद्धा आपण दृश्य, चित्र, घटना आपण आपल्या माध्यमातून बघितलेल्या आहेत। आज दुपारी 3 वाजेपर्यंत काय होईल हा एक महत्त्वाचा भाग। आणि दुसरं, पक्षश्रेष्ठी या सगळ्या संदर्भात कॅमेऱ्यांसमोर काही बोलताना दिसत आहेत? अर्थातच कुठेतरी मनधरणी सुरू आहे अशा पद्धतीची प्रतिक्रिया हे सर्व नेत्यांकडनं येत आहे आणि बातम्या ज्या आहेत त्या समोर येताना दिसून येत आहेत की कशा पद्धतीने मनधरणी सुरू आहे, कोण कोणासाठी भेटायला जात आहे, कोण कोणासाठी फोनवर चर्चा करून येत आहे, अशा पद्धतीच्या चर्चा समोर येत आहेत। अर्थातच आज दुपारनंतर किंवा मग उद्या कोणताही पक्ष याबद्दल समोर येऊन काही अधिकृत वक्तव्य करतं का, मनधरणी झाल्याबद्दल कशा पद्धतीने बंडखोरांचं त्यांनी जे आहे पुढच्या वेळेस किंवा भविष्यामध्ये तुम्हाला संधी देऊ याबद्दल कशा पद्धतीने पटवलं आहे किंवा त्यांना समजूत घातलेलं आहे याबद्दल काही सांगतं का, हे पाहणं महत्त्वाचं असेल। पण सध्या निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आहे सर्व पक्षांसाठी। नक्कीच तुम्ही आपल्याबरोबर असेच जोडलेले राहा। आणखीनही काही बातम्यांवरती आपल्याकडून विश्लेषण